हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अर्चूज किचन. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे, तुम्हाला याच्यावरून तर समजलंच असेल, आज आहे होळी स्पेशल, आपली सगळ्यांची महाराष्ट्रीयन फेवरेट डिश पुरणपोळी. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आज मी बनवणार आहे आणि तसंही मी तो शूटही करत आहे. तेव्हा म्हटलं की चला की तुम्हाला ही रेसिपी दाखवता येईल. तर असं काही एवढं विशेष नाही आहे, मी काही वेगळं बनवत आहे. तर म्हटलं चला बनवूयात. तर ठीक आहे, चला सो चालू करूयात. गप्पा तर आपल्या होणारच आहेत आज बऱ्याच. मी इथं हा माझा एक बाऊल आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी हा एक फुल भरून पण नाही असं एवढा असं डाळ घेतलेला आहे, चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे. तर ती मी याच्यात कुकरमध्ये टाकली. त्याला आता आपण वॉश करू. तर तिला आता मी वॉश करून पण घेतलं आहे, पण तरी पण तुमच्यासमोर एकदा घेते. तर चला ठीक आहे. तर मी ती वॉश करून घेतलेली आहे डाळ चांगली स्वच्छ. आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. पुरण शिजायला म्हणजे डाळ शिजायला आपल्याला जेवढं पाणी लागतं ते तुम्ही पाहू शकता, म्हणजे त्याच्या अंदाजवाईज आपण टाकायचं. मी काय तुम्हाला म्हणजे असं काय जास्त वेगळी रेसिपी वगैरे करून दाखवत नाहीये. म्हटलं चला होळी आहे तर होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी आपण बनवूया. तर पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे, आपलं जे आपण यूज करतो ते. आणि सिंपल झाकण बंद करून घेतलं. आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे डाळ. तर मी आता हे कुकरवर ठेवलेलं आहे गॅस चालू करून. त्याच्या आपण आता ही डाळ शिजवून घेऊया. शिजून घेईपर्यंत दुसरी पण तयारी करावी लागेल आपल्याला. तर ठीक आहे, मी डाळ शिजायला ठेवलेली आहे कुकरमध्ये. आता त्याच्या व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत त्याची शिट्ट्या घेते मी. तसंही आपल्याला डाळ शिजायला 5-6 शिट्ट्या लागतात, कारण की जास्त डाळ शिजायला लागते ते, त्याशिवाय आपल्याला ते पुरण व्यवस्थित त्याचं होत नाही. तर ठीक आहे, हे चालू आहे तोपर्यंत आपण आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत पुढची रेसिपी पाहूया. तर आपलं पुरण शिजून झालेलं आहे. तर आता ते पुरण मी याच्यामध्ये काढून घेते. त्याचं म्हणजे जे आपण पाणी वगैरे जे बोलतो ते सगळं याच्यात काढून घ्यायचं. पुरणाच्या चाळणीने मी काढून घेत आहे. ते येळून बोलतो ना, पुरण येळवणे, पुरण येळून घेणे, तो जे प्रकार आहे ते. तर याच्यातून मी हे सगळं ते पुरण हे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर छान असं परतून घ्यायचंय पुरणाला. ठीक आहे, बघूयात आपण पुढची प्रोसेस. तर आपण आता पुरण जे आहे आपली डाळ शिजलेली त्या पुरणाला आपण आता परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर त्याला बारीक पण करायचं आहे. याच्यामधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे चाळणीने पुरणाच्या. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता याच्यामध्ये मी असं टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता गूळ टाकणार आहोत. जेवढी डाळ आहे तेवढंच मेजरमेंट म्हणजे मी बारीक कट करून गूळ घेतलेला आहे. तर हे गूळ टाकून मिक्स करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपण थोडीशी विलायची पावडर टाकूया. आणि पुरणाला आता आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतरच त्याला बारीक करून घ्यायचं वाटून, आणि मग नंतर पुढची प्रोसेस. तर आपलं पुरण छान असं परतून झालेलं आहे. तर आपण ते वाटायला घेऊयात. छान असं मस्त पुरण आपलं परतून झालेलं आहे. तर आता आपण त्याला मस्त असं चाळणीमधून वाटायला घेऊ. गरम गरम आहे ना तेव्हाच आपण ह्याला असं बारीक असं चाळणीमधून वाटून घ्यायचं, कारण की जसं गरम होईल ना तसं ते मस्त छान असं बारीक पण करता येतं. तर आपलं सगळं पूर्ण वगैरे झालं होतं. तर पुरणपोळ्या करायला तयारी. पण मी काय केलं होतं, जो आपण पिठाचा गोळा मळतो गव्हाच्या पिठाच्या पोळ्यांसाठी, तर त्याला मी अर्धा तास असं पाण्यात ठेवलेलं. आता मी ते काढून घेणार आहे. काढून घेऊन त्याला व्यवस्थित मळून वगैरे घेते.
थोडंसं पाण्यातून, असं काही नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही, ह्याला असं काढून व्यवस्थित हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण पुरणपोळ्या करायला स्टार्ट करू. तर आपण आता पुरणपोळी लाटायला घेऊया, मी तुम्हाला दाखवते. तर स्टार्ट करूया आपण आपली पुरणपोळी बनवायला. तर अगोदर आपण सगळं पुरण वगैरे बनवून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी जे कणकेचा गोळा जो होता त्याला मी थोडा वेळ पाण्यात ठेवलेलं होतं. तर आता मी उंडा करून घेते. उंडा घेऊन त्याच्यात असं पुरण भरून घेतलंय. जेवढं जास्त पुरण त्याच्यात बसेल तेवढी टेस्ट खूप छान येते पोळीची. पाहू शकता तुम्ही. मी कसा उंडा बनवत आहे ते. तर आता आपण पुरणपोळी लाटूया. म्हणजे मी पण पहिलं नाही का सिंपल असा गोळा मळून घेत होते, त्याच्यानंतरच पुरण वगैरे. पण मला म्हणजे ही माझी अशी पद्धत आहे की आपण अगोदर पीठ मळतो ना, तर ते पिठाचा गोळा जो आहे तो अर्धा तास पाण्यात ठेवायचा. त्याच्यानंतर तुम्ही त्याला त्याच्यात काढून व्यवस्थित असं त्याला हे करून मळून घेऊन तुम्ही त्याच्या पुरणपोळ्या बनवायला तयार करून घ्या. मग तुम्ही पाहतालच किती छान आणि यम्मी अशा मस्त अशा पुरणपोळी तयार होतात. तर आपली पोळी लाटून झालेली आहे. चला आता आपण एक पुरणपोळी लाटून घेऊयात. मी काय करते ना, जेव्हा पण ह्याचं पीठ मळते तेव्हा एक अर्धा तास त्याला, आता तो जो कणकेचा गोळा जो असतो ना त्याला मी पाण्यात ठेवते. अर्धा तास झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं. त्याला काढून घेतल्यानंतर त्या गोळ्याला व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आणि मग त्याच्या पुरणपोळ्या लाटायला घ्यायच्या. इतक्या छान आणि सुंदर होतात ना, तुम्ही पाहतालच. आता आपली तशी ही पुरणपोळी लाटून झालेली आहे, मस्त परफेक्ट. जेवढी पातळ किनार वगैरे तेवढं हे. तर आता माझी ही पुरणपोळी ऑलमोस्ट रेडी आहे. आपण आता हिला तव्यावर टाकूयात. ऑलरेडी मी तवा तापाय ठेवलेला. आता आपण त्याच्यावरती ही आपली पुरणाची पोळी टाकूयात. तर मी आता याच्यावरती ऑलरेडी पोळी टाकलेली आहे. मस्त छान छान पुरणपोळी आपली तयार आहे. मस्त अशी छान भाजत आली की याच्यात छान असं तूप टाकायचं. पुरणपोळी म्हटलं की तूप तर पाहिजेच. मस्त छान तुपाची धार मस्त पुरणपोळीवरती छान छान. हे पहा माझी पुरणपोळी किती छान फुगलेली आहे, एकदम टम. तर आपण याच्यावरती छान असं तूप लावूयात हिला. जेवढं जास्त छान तूप तेवढी मस्त यम्मी अशी. तर मस्त अशा छान पुरणपोळ्या तयार आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी पुरणपोळ्यांची कशी वाटली नक्की मला सांगा तुम्ही. थँक्यू. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीले होळी, पुरणाची पोळी, होळी स्पेशल.